शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पहिल्या दिवशी 1000 एकर जागेचे संमतीपत्र, पुरंदर विमानतळासाठी 30% जागेची संमती मिळाली। 760 शेतकऱ्यांनी परवानगी दिली। गडचिरोली जिल्ह्यात खरीपात 171 कोटींची धान खरेदी, 25,000वर शेतकऱ्यांद्वारे धानाची विक्री, 55 धान खरेदी केंद्रांना मंजुरी, गोदाम हाऊसफुल, धानाची उचल करण्याची गरज। वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा, शेतकरी हवालदिल। 390 गावांना अतिवृष्टीचा तडाखा, 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान। मालेगाव तालुक्यात 51,000 हेक्टरवरील पिके बाधित। अमरावती जिल्ह्यात शेती नुकसानीचे 17,669 पंचनामे अपलोड, 15 दिवसात पंचनामे केले अपलोड, तत्पर प्रशासनाने आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत। वैजापूरच्या नारंगीत सोडले पाणी, तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 85 क्युसेकने होतोय विसर्ग, नामांकातही आवर्तन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डिसेंबरपासून 1 रुपयाही जमा नाही, ना धान्य ना पैसा। 8 महिन्यांपासून पात्र शेतकऱ्यांना रोख अनुदानाची प्रतीक्षाच। राज्य शासनाने 14 जिल्ह्यांमधील गरीब शेतकरी कुटुंबांना रेशनवरील धान्याऐवजी थेट रोख रक्कम अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असला तरी डिसेंबर 2024 नंतर 1ही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज। पावसासोबतच होणार गणपती बाप्पांचे आगमन, काळजी घेण्याचा हवामान खात्याचा सल्ला। नाफेड NCCFच्या कांदा खरेदी पेमेंटची प्रतीक्षाच, कांदा उत्पादक सहकारी संस्था आर्थिक विवंचनेत। बाजरी पिकाला पावसाची गरज, उत्पादनात घट येण्याची शक्यता। दौंड तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे क्षेत्र 3077 हेक्टर, 2977 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण। समाधानकारक पाऊस न झाल्याने उत्पादनावर परिणाम। तिवसा परिसरात संत्रा उत्पादकांसाठी वाढीव मदतीची मागणी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची तिवसा तहसील कार्यालयावर धडक। गतवर्षी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना फटका। भंडारा जिल्ह्यातील पशुधन प्रकल्पांना मिळाला 5.48 कोटींचा बूस्टर डोस, पशुपालकांना दिलासा। निधीचे वितरण तातडीने होण्याची मागणी, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक व तांत्रिक सहाय्य। चंद्रपूर जिल्ह्यात यशवंत गुरुकुलांच्या 3,47 लाखांचा सुटला तिढा, बहुजन कल्याण विभागाची मंजुरी, रखडलेली बांधकामे सुरू होणार। नाफेड NCCF कडून चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ, केंद्र सरकारच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीमध्ये नाफेड व NCCF या खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार या मुद्द्यावर पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। गणेशोत्सवात मृदुंग टाळ आनंदणार, भजनी मंडळांना 25,000 मिळणार। राज्यातील 1800 भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी भांडवली अनुदान देण्यात येणार। लातूर बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली, सोयाबीनच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ, 59 क्विंटल उडदाची आवक, दर 7,000 रुपयांवर। शिरूर अनंतपाळ परिसरात शेतपिके पाण्यात, नदीकाठच्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान भरपाईकडे लागले डोळे, पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होते। लाडकींच्या पडताळणीसाठी पर्यायी यंत्रणा, अंगणवाडी सेविकांनी फेरपडताळणीला दिला नकार। आता महिला व बाल कल्याण विभाग करणार बहिणींची पडताळणी, नावे वगळल्याबाबत अनेक जणी अनभिज्ञ। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा 2,000 रुपये, कमवा आणि शिका। विद्यापीठासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात योजनेची व्याप्ती। परभणी जिल्ह्यात 23,000 अर्ज, फक्त 10,500 शेतकऱ्यांना मिळाले सौरपंप। खरीपानंतर रब्बी हंगामही सिंचनाविना जाण्याची भीती, अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज। लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे अन शेतकरी महासन्मानच्या प्रतीक्षेत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला। यानंतर जवळपास 10 दिवसांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता असते, मात्र अद्याप या योजनेचा हप्ता खात्यावर जमा झालेला दिसत नाही। कळमसरे परिसरात नदी, नाले आणि तलाव कोरडे, शेतकरी हवालदिल। 3 महिने उलटले तरी अद्याप पुरेसा पाऊस नाही, ऐन पावसाळ्यात गावांवर पाणी संकट।
राज्यात पावसाचा जोर वाढणार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज। राज्यातील काही भागात मागील 4 दिवसांपासून हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे। पुढील 5 दिवसही राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परदेश अभ्यास दौऱ्याचा खर्च वाढला, अनुदान मात्र जैसे थे। 10 वर्षांपासून अनुदान न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना खर्चाची झळ। 2 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकू। कर्करोगाचा विळखा सैल होण्याची आशा, अमेरिका आणि रशियातील संशोधकांच्या लस क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात। महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उपलब्ध होणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।